महामंत्री, मथुरा नगरची प्रजा आनंदी आणि सुखी तर आहे ना? कोणी विद्रोह तर करत नाही ना? कोण करणार? या कंसाच्या नावाचा सारी प्रजा कशी थर 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 कापू लागते. महामंत्री, आणखीन काही? आपण पाठवलेला केशी त्याचा कृष्णाने वध केलाय. काय? कृष्णाने वध? काय करावं याला मारण्यासाठी? कित्येक बलाढ्य दैत्य आणि कित्येक असुर पाठविले, परंतु सर्व अपयशी ठरले. काय करावे आणि काय नाही हेच काही सुचत नाही आम्हाला. पण महाराज, तो तर आपला भाचा आहे ना? आजचा कुणाचा वैर आहे? तो माझा वैरी. आठवतोय तुम्हाला तो लग्न सोहळा? माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी इथं लग्न त्या वासुदेवाशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. घोड्यावरून वरात मिरवली. या सासरी सोन्यासाठी 7 घोड्यांचा रथ बांधला होता. सारं त्यावरती माझा भरोसा नव्हता, म्हणून मी स्वतःला त्यावरती सारथ्य करत होतो. कारण माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी ही सासरी निघाली होती. वरात अगदी वादत निघाली होती. मथुरा नगरची प्रजा आनंदाच्या जल्लोषात होऊन गेली होती. थोडे तर वाऱ्याच्या वेगाने पळत सुटले होते. वरात मध्यभागी येतात श्वसनाचा वारा सुटला आणि वृक्ष उडून पडू लागले आणि माझा घोडा थांबला. हे पाहून मी त्याला म्हटलं, अरे विश्वंभर, थांबलायस कशासाठी? लाका या कंसाचा काळ दिसतोय काय समोर? हे शब्द त्याच्या काळी पडतात. त्याने टाच मारली आणि तोच काय शिवाणी झाली. कंसा सावध रहा, देवकीचा उद्या 8वा बाळ जन्मात येईल, तोच तुझा नाश करेल. हे शब्द काळी पडतात. वसुदेव देवकीला मध्ये शाळेत टाकलं. देवकीची सामाने शिळा रपटून ठार मारून टाकली. राम द्वारके 8वा माझा वैरी कृष्ण तो आनंदानं गोकुळात वाढत आहे. काय करावं याला मारण्यासाठी? महाराज, हे आपल्याला युक्ती सुचू का? बोला महामंत्री, अशी कोणती युक्ती आहे? महाराज, आपण आपल्या राज्यामध्ये धनुर्धात त्याच्या आयोजन करू व प्रमुख असते म्हणून श्रीकृष्ण त्याला या ठिकाणी हजर करू. युक्ती तर चांगलीच आहे, परंतु गोकुळात आमंत्रण घेऊन जाणार कोण? श्रीकृष्ण या ठिकाणी घेऊन येणार कोण? महाराज, आपल्या राज्य अभिवृद्धी ज्यांचे गोकुळामध्ये तुझे संबंध आहे ते कृष्णाला या ठिकाणी हजर करतील. महामंत्री, आपलं बुद्धी कौशल्य म्हणजे अप्रतिम. क्षणाचा विलंब करू नका. सरदार अक्रूर यांना दरबारात हजर करा. कशी आज्ञा? आम्हाला ऐकायची बोलवण्याचे कारण? सरदार अक्रूर, आपणास बोलवण्याचे कारण म्हणजे एवढे तर आम्ही मथुरा नगरामध्ये धनुर्या यज्ञाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी देशोदेशीच्या राजा महाराजांना आमंत्रण दिलं आहे. प्रमुख अतिथी म्हणून श्री कृष्ण व बळराम यांना गोकुळातून घेण्याची कामगिरी मी आपणास सांगत आहे. नाही सांगितलेल्या आज्ञेचं पालन करा. आवाज राम लगावत घेऊन जा. महामंत्री, देशामध्ये दाखल होतात. आम्हाला कल्पना द्या. हे उग्र सेन Yeah.